नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही आपल्या रूममध्ये संगीताचं जे काही बोलणं तिने ऐकलेलं असतं तर त्या बोलण्याचा विचार करत असते. संगीता म्हणत असते दिनकरला फोनवर की आपण जावई बापूंचं कर्ज हे लवकरात लवकर फेडायला हवं. त्यांना सुद्धा असं वाटायला नको की आपण त्यांच्या चांगुलपणाचा काही फायदा घेतो म्हणून. आणि ते सर्व बोलणं आठवल्यानंतर कला विचार करते की या कामाचे मला जे काही पैसे मिळणार आहे तर ते मला घरच्यांसाठी नाही वापरता येईल. चांदेकरने आम्हाला एक मोठी मदत केलेली आहे, मग म्हणून आम्ही त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेतो असं त्याला वाटायला नको. अद्वैत मात्र तेथे झोपलेला असतो आणि कलाही त्याच्याकडे बघत हे सर्व विचार आपल्या मनात करत असते. त्याला लवकरात लवकर अर्धे अर्धे करून पैसे मला परत करावे लागतील म्हणून कला पुन्हा आपलं मन हे डिझाईन काढण्यामध्ये रमवते आणि डिझाईन काढायला सुरुवात करते. त्यानंतर मात्र आता इकडे नैनाचा फोन वाजतो, कारण इतक्या रात्री आता सौरभने तिला धमकवण्यासाठी कॉल केलेला असतो आणि चक्क तो आता चांदेकरांच्या घराच्या बाहेर आलेला असतो. तेव्हा मात्र आता फोन वाजतोय म्हणून नैना उठते आणि पाहते तर काही सौरभचा कॉल. तेव्हा नैना कॉल बघून विचार करते की वाटलंच होतं की मला नक्की हा सौरभच असेल. याला ना थोडीशी सुद्धा अक्कल नाही आणि आहे ती अक्कल नको तिकडे वापरत असतो आणि थोडीशी बाजूला येते. आणि मॅरिड मुलीला इतक्या रात्री फोन करायचा नसतो, इतकी छोटीशी सुद्धा अक्कल याला नाही का म्हणून नैना अगदी तळतळलेली असते आणि लगेच फोन उचलते आणि हॅलो बोल असे म्हणते. तर सौरभ म्हणतो की तू बोल. तेव्हा नैना म्हणते की अरे फोन तू केलास काय, कटकट आहे रे यार, काय कोड्यात ही बोलण्याची वेळ आहे का रे सौरभ. तेव्हा मात्र आता सौरभ तर भडकलेला असतो. सौरभ नैनाची चांगली जिरवतो. आवाज खाली कर असे रागावून म्हणतो, नाहीतर मी तुझी अशी अवस्था करेल तर बघतच राहा. तेव्हा आता नैना लगेच रागावलेली असते तर आवाज खाली करते आणि ठीक आहे असे बोलून ती सौरभला सॉरी सुद्धा म्हणते आणि सौरभला म्हणते की हे बघ तू ट्राय टू अंडरस्टँड. अरे तू इतक्या रात्री मला फोन करतोस, एकतर माझा नवरा माझ्या शेजारी झोपलेला होता आणि जर त्याला कळलं असतं तर मग काय झालं. त्यामुळे एक गोष्ट तू लक्षात ठेव, जर हे सर्वांना कळले तर मग तुला काही सुद्धा नाही मिळणार. तेव्हा सौरभ कुठे घाबरायला तयार असतो. सौरभ म्हणतो की आज ना नाही उद्या त्याला कळणारच आहे, पण मला जर तू अशी लटकून ठेवशील तर मी तुझी अशी अवस्था करेल तर हे चांदेकर तुझ्यासारख्या मुलीला घरात तर काय अख्ख्या कोल्हापूर मध्ये सुद्धा ठेवणार नाही. तेव्हा नैना घाबरते. नैना म्हणते की सौरभ, तर सौरभ म्हणतो की जाऊन दे, उगाच रडगाणं करू नको, निदान फोन वर तरी आणि नाही तरी तुझ्या जे काही एक्सप्लेनेशन आहे ना त्या मला नाही दिसणार. त्यामुळे एक काम कर, तू मला पूर्ण म्हणजे मला जर तुला पाहायचं असेल तर तू खालती ये, मी तुझ्या घराच्या बाहेरच आलेलो आहोत. तेव्हा आता घराच्या बाहेर म्हटल्यानंतर मात्र आता नैना खूप घाबरते. तर सौरभ म्हणतो की हे बघ मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचं. तर नैना म्हणते की काय हॉट, काय सांगतोस तू, आता चांदेकर मेन्शन जवळ आलास. त्यावर सौरभ म्हणतो की हो, आणि एकतर माझ्याकडे जास्त वेळ सुद्धा नाही, तू खालती ये नाहीतर मी बेल मारतो. बोल पटकनी काय करायचे ते. नैना खूप घाबरते. नैनाला टेन्शन सुद्धा खूप येतं आणि तरी सुद्धा नाही तू बेल वाजू नको, मी लगेच आत्ताच्या आत्ता खाली येते, तू प्लीज तेथेच थांब, मी आलेस. तर सौरभ म्हणतो की हो ना, सावकाश बर का, दिवस गेलेत ना तुला, मग सावकाशच ये. तेव्हा नैना घाईने फोन कट करते आणि घाबरतच ती बाहेर येते. तेव्हा आता लपून छपून नैना ही बाहेर सौरभ जवळ येते आणि तर इकडे कला ही खूप डिझाईन काढून काढून थोडीशी वैतागते आणि ती आता काही उठणार की काय अशी ती म्हणजे तिची चुळबुळ चालू असते. नैना धावतच सौरभ जवळ येते आणि काय रे सौरभ, तू इथे काय करतोस, कशाला इथे आलास तू. अरे पण तू आत आलास कसा, तुला सिक्युरिटीने पाहिलं नाही का. तेव्हा सौरभ म्हणतो की ते सर्व मी मॅनेज केलं, मला पैसे हवेत, मला तू जे काही खेळवते ना ते मला कळत नाही असं मात्र तू समजू नको, त्या गैरसमजात तू राहू नकोस. तेव्हा नैना म्हणते की हे बघ सौरभ, अरे मी शपथ घेऊन सांगते की मी तुला नाही खेळवत, अरे मी तुला पैसे देणार आहे, वाटलं तर मी माझ्या पोटातील बाळाची शपथ असं म्हणणार तोच लगेच बोलायची थांबते, कारण नैना ही प्रेग्नेंट नाही हे तर सौरभला माहिती असतं. तेव्हा सौरभ म्हणतो की म्हणजे तू घरच्यांना गंडवता सगळ्यांना मूर्खात काढील असं तुला वाटतं का, पण मी मूर्ख नाही ही गोष्ट लक्षात ठेव आणि हे तू विसरू सुद्धा नको. तेव्हा नैना म्हणते की ऐक ना, अरे मी तुला काय म्हणते, आपण जरा बाजूला जाऊन बोलूयात का. तेव्हा सौरभ म्हणतो की हे बघ, येथे मी गप्पा करायला नाही आलो आणि चल ठीक आहे, यापुढे तू माझं तोंड सुद्धा बघू नकोस, मला माझे पैसे दे, मग मी माझ्या मार्गे आणि तू तुझ्या मार्गे, आणि चल आत्ताच्या आत्ता मला माझे सर्व पैसे दे, नाही तर मी जर तू पैसे दिले नाही तर घरात येऊन तमाशा करेल. तेव्हा आता नैना खूपच घाबरते आणि त्याच वेळेस मात्र कला ही आता उठते आणि ती सुद्धा आता मेन दरवाजाजवळ येते. तेव्हा सौरभ इतक्या मोठ्याने ओरडत असतो की बोल नैना काय करायचे. तेव्हा नैना म्हणते की अरे सौरभ जरा प्लीज हळूवार बोल, जर कोणी ऐकलं तर काय करणार. आणि तेवढ्यात मात्र
आता कला ही दरवाजा उघडून बाहेर येते आणि आता सौरभचं लक्ष जातं आणि सौरभला खूप आनंद होत असतो की कला आता बाहेर आली, तिला ही सर्व सांगणार. नैना तर आता इतकी घाबरते की काय करू आणि काही नाही अशी तिची अवस्था होते. तेव्हा कला ही दरवाजा लावते आणि तोच आता बाहेर पाहते. तेव्हा तिला कोणीतरी तेथे असल्याचा भास होतो, परंतु तोपर्यंत मात्र नैना आणि सौरभ हे बाजूला जाऊन लपतात. कला ही डोकावून पाहत असते की नक्की कोण आहे तिकडे. तोपर्यंत नैना ही सौरभच्या हाताला धरते आणि तिला पार थोडस लांब घेऊन आलेली असते आणि ती सौरभ म्हणत असते की प्लीज तू आत्ताच्या आत्ता इथून जा. जर आपल्या दोघांना कोणी असे बघितले तर खरंच खूप मोठा प्रॉब्लेम होईल. सौरभ तू प्लीज जाणार आहे. त्यावर सौरभ मात्र हसून म्हणतो की नैना अगं तुझी लाडकीच अगं आदर्श बहीण बाहेर आली आणि तिच्या पोटाकडे बघत म्हणत असतो की ती आपल्या ज्या तिघांची अमर चित्रकथा आहे ना त्याच्याबद्दल आपण तिला सांगूया, कदाचित तिच्याकडे सुद्धा काहीतरी सोल्युशन असेल. तेव्हा नैना मात्र आता खूप घाबरते, टेन्शन मध्ये येते आणि ती म्हणते की प्लीज आता सौरभ आता तरी शांत बसणार आहे आणि तुझा माझ्यावर विश्वास तर आहे ना, मी नक्की तुला पैसे देईल, तू काही टेन्शन घेऊ नकोस, फक्त त्यासाठी मला थोडीशी मुदत दे. मी नाही सुद्धा म्हणत नाही पण ते प्लीज आता मात्र तू इथून जा, मी तुला नक्की पैसे देईल. हो तर सौरभ मी तुझ्या पाया सुद्धा पडते, प्लीज अरे प्लीज तू इथून जा. तर समोर कला ही अगदी विचारात डुबलेली असते. संगीताच्या बोलण्याचा प्रत्येक शब्द न शब्द आता तिच्या समोर येत असतो आणि ती तो विचार करता करता एऱ्या मारत असते. तेव्हा आता कलाला टेन्शन येतं की आता मी सरोज मॅडमला वचन दिलेलं आहे म्हणून आई प्लीज मला माफ कर, डिझाईन मधील जे काही पैसे मला मिळतील ते मी आता अद्वैतचे नाही देऊ शकत, पण अद्वैतचे तर पैसे मला परत करावेच लागतील. मग आता हे सर्व पैसे उभे करायचे कसे करायचे याचं तिला खूप टेन्शन येतं. तर कला ही बाहेर विचारात पडलेली असते आणि तेवढ्यात आता अद्वैतला आतमध्ये जाग येते आणि अद्वैत जाग आल्यानंतर साडी असे डोकावून पाहतो तर कला तेथे त्याला झोपलेली दिसत नाही. तेव्हा तो उठतो आणि इकडे तिकडे पाहतो आणि आता ही कुठे गेली असेल तर समोर जे काही सामानाची बॅग असते तर ती तेथे असते आणि ते ड्राइंगचे पेपर सुद्धा तेथे असतात. डिझाईन ती काढता काढता बाहेर गेलेली असते. म्हणून आता अद्वैत म्हणतो की हे सर्व तर इथे आहे, मग आता ही कुठे गेली असेल. घड्याळात पाहतो इतके वाजले आणि इतक्या रात्री ही कुठे जाऊ शकते. म्हणून अद्वैत लगेच उठतो. म्हणून तो कलाला पाहायला डायरेक्ट बाहेर येतो. दरवाजा उघडायचा असतो म्हणून तो डायरेक्ट कलाजवळ येतो. परंतु कला मात्र आता विचारत असते आणि मागे वळून पाहते तर तिला खूप भीती वाटते आणि जोरात अशी ती दचकते. तर अद्वैत सुद्धा घाबरतो आणि तो सुद्धा जोरात असा दचकतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे छा तू, मला तर असं वाटलं होतं घुबडच आहे. त्यावर कला म्हणते की अरे गप्प बस. तर अद्वैत म्हणतो की गप्प बस म्हणजे काय, अगं इतकी रात्र झाली मग एवढ्या रात्रीचं तू बाहेर काय करते असे विचारतो आणि दार सुद्धा तू उघडच ठेवलं, मग तुझ्यामुळे असे चोर घरामध्ये शिरतात. त्यावर कला म्हणते की अरे ती चोर होते का आणि ती सुद्धा तेथे अद्वैत शेजारी सोप्यावर बसते. तर अद्वैत म्हणतो की सॉरी विसरलोच होतो. त्यावर कला म्हणते की राहिला थोड्या वेळ दार उघडं तर काही फरक नाही पडत. त्यावर अद्वैत तिला म्हणतो की जर तुझ्या नकळत काही झालं तर मग तू काय करशील. त्यावर कला म्हणते की हे बघ चांदेकर, माझं मी बघून घेईन. जर चांदेकर तुला जर काही खायला हवं असेल तर मी तुला बनवून सुद्धा देते, पण तू मात्र आता जास्त माझं डोकं खाऊ नकोस. त्यावर अद्वैत तिला विचारतो की काय ग खरे तुला असं का वाटतं की सगळ्या घराचा इतका भार तुझ्या खांद्यावर आहे म्हणून आणि तू नसलीस का सर्व काही ठप्प होईल. त्यावरती कला म्हणते की असं मी कुठे म्हणले का. त्यावरती अद्वैत म्हणतो अगं खरे असं म्हणायची गरज तरी काय, अगं संध्याकाळी मी बघितलं ना सर्व काम तू एकटी करत होती, मग काय ग काय गरज आहे एवढं सर्व करण्याची. घरामध्ये सुद्धा खूप माणसं आहेत ते काम करत असतात, तुला एकटीलाच हे सर्व काय करायचे असते. आपण त्या माणसाला योग्य ती सॅलरी देतो, मग ते काम त्यांनी करायला नको का. पण नाही ना, सतत तुला पुढे करायची सवय तर लागलीच, त्याला कोण काय करणार. त्यावरती कला म्हणते की ऐकणारे चांदेकर प्लीज, अरे मला माहिती आहे की तुला सर्व काही जमतं, सर्व काही मॅनेज करता येते, पण आता मात्र तू माझी काही शिकवणी घेऊ नको. अरे माझं काही ऐकून घेण्याची क्षमता सुद्धा नाही आणि प्राण सुद्धा नाही. तर अद्वैत म्हणतो की एक्झॅक्टली सतत तू काम करत असते त्यामुळे तुझ्या शरीरात मात्र काहीच असे प्राण उरलेले नाही. त्यावरती कला ही तटकन उठते आणि आता मात्र हे ऐकून घेण्याची क्षमता आणि प्राण दोन्ही सुद्धा नाही, म्हणून ती आज जायला निघते. तर अद्वैत लगेच तिला आडवं होतो आणि काय ग मी तुला काय सांगतो, तुझं काही डोकं फिरलंस का, मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करतो जरा ऐकून घे. त्यावरती कला चिडून विचारते की काय रे काय म्हणतोस. त्यावरती अद्वैत तिला विचारतो की काय ग तू इतक्या रात्रीची बाहेर काय करतेस, अगं जरा झोप शांतपणे, घड्याळात पक्के किती वाजले ते. त्यावरती कला म्हणते चांदेकर अरे बास ना, आता एकही शब्द तू बोलू नकोस, अरे मला झोप नाही येत, एकतर मला कसं तरी होतंय. त्यावरती अद्वैत म्हणतो की अगं मी तुला तेच सांगतो, तुला इतकं कशाचं टेन्शन आलं ग. त्यावरती कला म्हणते की अरे चांदेकर तू आमचं घर
सोडवलंस, इतकी आम्हाला मदत केली, मग ते पैसे तुला परत द्यायला नको का? मग ते पैसे कसे द्यायचे याचा मी विचार करते. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो हो आयशिक. तर कला म्हणते की अजून काही तुला हवं आहे का? तर अद्वैत म्हणतो की जा माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. कला म्हणते की काय यावेळेस? तर अद्वैत लगेच म्हणतो की ठीक आहे माझी मी करतो. तर कला म्हणते की तू आणि कॉफी. त्यावरती अद्वैत म्हणतो की का सगळी काम तू एकटीच करू शकते का? मी काहीच करू शकत नाही का? तर कला म्हणते की नाही, माझी पूर्णपणे खात्री आहे की तू कॉफी करून घेऊ शकतो. अरे तू कॉफी तर करू शकतो, परंतु माझी तर दुपटीने अशी खात्री आहे की तू पसारा सुद्धा खूप काही करू शकतो आणि तो पसारा मात्र मला सर्व काही आवरावा लागतो. त्यावरती अद्वैत थोडासा चिडतो आणि कलाला म्हणतो की किती तो ओव्हर कॉन्फिडन्स. ठीक आहे मी तुझ्या सुपरविजन खाली करतो का तुला हे सर्व? स्वतःला तरी तुला त्याची खात्री आहे का? तेव्हा कला ही त्याच्याकडे पाहत असते. तर अद्वैत म्हणतो की हो हो चाललो मी. आणि तेवढ्यात मात्र आता नैनाही म्हणून गेलेली असते की अरे स्वरूप प्लीज प्लीज हा शब्द जेव्हा कला ऐकते तर कला ही अद्वैत सोबत घरात जात असताना ते बाहेरच असतात आणि लगेच ती अद्वैतला म्हणते की चांदेकर अरे हा आवाज तुला ओळखीचा वाटतो ना? तेव्हा आता अद्वैत सुद्धा हा आवाज ओळखीचा आहे असे पाहतच असतो. आणि इकडे बाहेर मात्र आता सौरभ आणि नैना एकमेकींशी बोलत असतात. तेव्हा नैना ही सौरभला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु सौरभ काही ऐकायला तयार नसतं. म्हणून अशी दोघांमध्ये कुजबुज बराच वेळपासून सुरू असते आणि हा आवाज मात्र आता अद्वैत आणि कलाच्या कानावर पडतो. तेव्हा आता हा आवाज कोणाचा आहे म्हणून अद्वैत आणि कला एका सोबतच तिकडे जायला निघतात. परंतु तोपर्यंत मात्र आता नैना ही गेट उघडते आणि आतमध्ये येतच असते. तेव्हा आता कला आणि नैना हे समोरासमोर येतात. अद्वैत सुद्धा तेथे आलेला असतो. तेव्हा कला म्हणते की नैनाताई तू येथे काय करते? तेव्हा नैना मात्र घाबरलेली असते आणि आता काय उत्तर देऊ आणि काय नाही हे काही तिला सुचत नाही. त्यानंतर मात्र इकडे काजल ही सोहमच्या वागण्याचा विचार करत असते की सोहम आपल्याला इतकी मदत का करतो? तो काय इतकं पुढं करतो? दिनकर म्हणजे आपल्या बाबांना चहा बनवून देतो, मला कामामध्ये प्रत्येक गोष्टीत मदत करतो. हे सर्व काही आता सकाळपासून जे काही घडले ते काजलच्या डोळ्यासमोर येत असतं. आणि तेव्हा काजलने त्याला विचारलेलं सुद्धा असते की तू हे सर्व का करतोस? तेव्हा सोहम म्हटलेला असतो की जेव्हा तुला माझी मदत लागते आणि हे गरजेचं आहे म्हणून बस माझी तुला मदत होते ना, मग बाद झालं की. असा विचार करत असताना सोहम तिच्याजवळ येतो आणि काय ग कसला विचार करतेस असं विचारतो. सोहम म्हणतो की काय ग अगं गुंडेश्वर जेवायचा वगैरे काही विचार आहे की नाही? चल ना जेवण करून घेऊया, नाहीतर काका येतील आणि म्हणतील की आमची काजू बाळ अजून जेवली कशी नाही. मग चल आता आपण जेवण करूयात म्हणून तो काजलला आग्रह करत असतो. तेव्हा काजल म्हणते की अरे यार अरे जरा थांब ना थोडंसं, जरा थंड घे. तर सोहम म्हणतो की हे बघ अगं थंड नाही, चल गरमागरम आपण जेवण करायचे चल बरं. म्हणून तो काजलला खूप आग्रह करत असतो. तेव्हा काजल सुद्धा उठते आणि सोहम सुद्धा उठलेला असतो. तेव्हा काजल लगेच थांबते आणि सोहमला विचारते की तू हे सर्व का करतोस? कोणी तुला हे सर्व करण्यासाठी सांगितलेले आहे सांग बरं, आणि मुळात तू हे सर्व कशासाठी करतो? त्यावर सोहम म्हणतो की हे बघ आपण आहे ना अगोदर जेवण करूयात आणि मग सर्व बोलूयात चल बरं. सोहम काजलला म्हणत असतो की चल बरं आणि काजल लगेच त्याला थांबवते की एक मिनिट सोहम थांब, एकतर विचार करून अगोदरच माझ्या डोक्याचा पूर्णपणे भुगा झाला. मग तू हे सर्व कशासाठी करतो? नेमकं तुझं काय चाललं ते मला सांगशील का? तेव्हा सोहम हसून म्हणतो की ओके ओके काजल अगं जरा शांत हो, हे जे काही करतो ना मी सर्व तुझ्यासाठीच करतो. अगं तुझा एक समज झालेला आहे की लग्न झाल्यानंतर या घराशी असलेला आपला एक संबंध तुटतो, आपली नाळ तुटते, आपल्या आई वडिलांवरचा आपला अधिकार संपतो. हे सर्व चुकीचं आहे आणि तेच मी तुला खात्रीने पटवून देण्याचा प्रयत्न करतो. हे बघ काजल मला माहिती आहे की तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. ते ऐकून मात्र आता काजलला खूप मोठा धक्का बसतो. ती अगदी डोळे वाचून सोहमकडे पाहायला सुरुवात करते आणि काजलला परत सोहम म्हणतो की तुला सुद्धा माहिती आहे की माझं सुद्धा तुझ्यावर किती प्रेम आहे ते, आणि आपल्या दोघांचं सुद्धा एकमेकावर खूप असं प्रेम आहे आणि दोघांचं प्रेम असून सुद्धा तू लग्नासाठी नकार देते आणि जो तू निर्णय घेतलेला आहे तो मला पचण्यासारखा नाही. म्हणून मी तुला हेच पटवून देतो, लग्नानंतर तू तुझ्या घरी सुद्धा येऊ शकते, तुझ्या आई वडिलांचं सर्व काही कर्तव्य तू पार पाडू शकते आणि हे सर्व करण्यासाठी मी सुद्धा तुझ्या सोबत येऊ शकतो, तुला त्याची मदत करू शकतो. तू मात्र असं समजू नको की हा काही करणार नाही, मी सुद्धा आणि तू सुद्धा मिळून आपण या दोघांना मदत करू शकतो.
हे सर्व करण्यासाठी मी सुद्धा तयार आहे अगदी मनापासून। तेव्हा मात्र आता काजल विचारात पडते आणि एकटक ती अशी सोहमकडे पाहत असते। त्यानंतर मात्र आता नैना बाहेरून आली हे बघून कला तिला विचारते की काय ग नैना ताई, तू अशी एकटी बाहेर काय करत होती? त्यावरती नैना म्हणते की काय करत होती म्हणजेच कोणता हा प्रश्न आहे ग कला तुझा? अगं माझे पाय आखडले होते म्हणून जरा मी मोकळे करायला गेले होते। आणि काय ग मी नाही जाऊ शकत का असं विचारते। तर कला म्हणते की अगं नैना ताई तू जाऊ शकते, अगं पण तुझे पाय आखडले होते तर तू घरामध्ये ते मोकळे करायचे किंवा येथे अंगणामध्ये चालायचे। अगं किती थंडी आहे, इतका काळोख बाहेर आहे तरी सुद्धा एकटी बाहेर गेली। त्यावर नैनाला आता राग येतो। नैना म्हणते की हे बघ कला, कायम असे प्रश्न विचारत असते, आता नेहमी सारखं ते मात्र बंद कर। तेव्हा कला म्हणत असते की अगं नैना तू बाहेर एकटीच गेली होती आणि जर कुठे घसरली असती तर पडली असती तर काय काय केलं असतं? तर नैनाला खूप राग येतो। नैना म्हणते की कला मला काही एक ऐकायचं नाही, गुड नाईट असे बोलून नैना मात्र आता विषय बदलून स्टॉप करून जायला निघते। परंतु आता नैना तोऱ्यात निघलेली असते। परंतु कला सुद्धा आता नैनाला एक असा प्रश्न विचारते की ताई अगं तू कुणाशी बोलत होती का? तर नैना लगेच आता तेथे शब्द उभी राहते। तेव्हा कला म्हणते की मला कुणाचा तरी आवाज आला होता, कोणी आलं होतं का? तू कुणाशी बोलत होती का? तेव्हा मात्र आता नैना दुसरंच उत्तर देते। नैना म्हणते की हे बघ तो बाहेर रस्ता आहे, बाहेर लोकांची गर्दी ये जा चालू असते आणि येता जाता एकमेकांशी ते बोलत असतात किंवा फोनवर तरी बोलत असतात, त्याच्यापैकी कोणीतरी बोलत असेल मग मी काय करू? मग नाही तू एक काम कर आणि इथून पुढे मी बाहेर चालायला गेले ना कोण कुणाशी काय बोलतं आणि कोण कुणाशी काय फोनवर बोलतात नीट बारकाईने लक्ष ठेवत जा, म्हणजे तुम्हाला विचारलं ना यापुढे मी तुला एक लिस्ट देईल, मग झालं का? होईन का तुझे समाधान? मग जाऊ का मी आता? म्हणून तोऱ्यात आता नैना ही आतमध्ये निघून जाते आणि कलाचंच अपमान करते। तर आतमध्ये नैना निघून गेल्यानंतर कला ही अद्वैतला म्हणत असते की चांदेकर मला पूर्णपणे खात्री आहे की नैना ताई नक्की कोणाशी तरी बोलत होती, मला पूर्ण संशय आहे की नक्की कोणीतरी होतं म्हणून। आणि काय रे चांदेकर आला ना तुला आवाज? तर अद्वैत म्हणतो की हो हो आला ना मला आवाज, आणि जी काही सतत तू माझ्या डोक्यामागे कटकट करत असते मग त्यात मला दुसरा कोणता आवाज असा ऐकू येणार आहे? सतत दिवसभर चाव 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 करत असते की चांदेकर हे चांदेकर ते, चांदेकर चाव 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 असं सतत सुरू असतं, मग माझे कान आता दुसरा कोणता असा आवाज कॅच करणार आहे? नाही जरा विचार कर ना ह्या गोष्टीचा, नाहीतर आयुष्यभरासाठी मी बैरा होऊन बसेल। म्हणून कला आणि अद्वैत एकमेकांच्या पाठीमागे आतमध्ये जातात। त्यानंतर मात्र इकडे सोहम काजलला खूप समजावतो, हे बघ काजल लग्नानंतर तू माझ्या घरच्यांशी जशी आधार म्हणून मदत करशील तसं मी सुद्धा लग्न झाल्यानंतर तुझ्या घरच्यांचा आधार बनेल, त्यांना मदत करेल, हे सर्व करण्यासाठी मी तयार आहे। तर काजल म्हणते की हे बघ सोहम, तर सोहम सुद्धा उठतो आणि लग्नानंतर सुद्धा असंच होईल असं तो काजलला प्रॉमिस करतो। आणि सोहम हा काजलला प्रेमाने विचारतो की तू माझ्याशी लग्न करशील का? तर काजल अगदी प्रेमाने डोळे भरून सोहमकडे पाहत असते। आणि तेवढ्यात मात्र दिनकर आता मिसळीच्या स्टॉलवरून घरी येतो। काजलला बाहेरूनच आवाज देतो की काजे काजल। तेव्हा काजल मात्र घाबरते। तर दिनकर पुन्हा म्हणतो की ए काजे, आणि तो दरवाजा उघडून आत येतो। तर लगेच सोहम म्हणतो की बाबा अहो काका तुम्ही आलात का? कारण आता सोहम तर हा दिनकरला आणायला सुद्धा जाणार असतो आणि तो म्हणतो की घड्याळात पाहतो, बाबा सॉरी अहो जरा मला लेट झालं, अहो ही म्हणजे काजलकडे बोट करतो आणि ही बडबड करत राहिली त्यामुळे तुम्हाला आणायचं काही माझ्या लक्षात राहिलंच नाही। त्यावर दिनकर म्हणतो की अहो सोहमराव असून द्या काही नाही। तर लगेच सोहम काजलला म्हणतो की चल बरं पाणी दे बरं। तेव्हा काजल म्हणते की हो हो देते आणि लगेच सोहम तिच्या हातातील वाटे घेतो आणि दिनकरला पाणी प्यायला देतो। तेव्हा सोहम कावरा बावरा होत असा काजलला म्हणतो की तू जरा जेवणाचं बघ ना। काजल म्हणते की हो हो आलेच। तेव्हा सोहम लगेच हा काकांना काजल आतमध्ये गेल्यानंतर म्हणतो की काका आता मी येतो। तेव्हा दिनकर म्हणतो की सोहमराव अहो काय इतकी गडबड करता, इतकी घाई तुम्ही कशाला करता? तर सोहम म्हणतो की नाही अहो काका मला जरा गडबड आहे मी येतो असे बोलून सोहम घाईनेच निघून जाते। तेव्हा मात्र आता काजल ही किचन मध्ये आलेली असते आणि ती विचारच करत असते, समोर खिडकी असते आणि ती तर आता अशी विचार करत पाहत असताना सोहम बाहेर येतो आणि त्याचं लक्ष आता काजलकडे जातं। तेव्हा काजल बाजूला होते आणि सोहम आता तेथून निघून जातो। तेव्हा काजल पुन्हा खिडकीजवळ येते आणि त्याला पाहत असते। त्यानंतर आता इकडे चांदेकरांच्या घरामध्ये कला आणि अद्वैत हे बाहेरून आतमध्ये येतात। अद्वैत उभा असतो तर कला ही दरवाजा लावून घेते। तेव्हा कला अद्वैतला म्हणते की चल ना रे येथे का थांबलास, तुला कॉफी प्यायची ना, चल कॉफी करते। तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की मला सांग अगं खरे तू काही वेगळा जॉब का करत नाही?
तेव्हा कला म्हणते की मी, आणि कोण देणार आहे माझ्यासारख्या कमी शिकलेल्या मुलीला जॉब. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय म्हणजे तू कमी शिकलेली आहे. तर कला म्हणते की हो, अरे माझं ग्रॅज्युएशन पूर्ण नाही झालं, म्हणजे माझं ग्रॅज्युएशन मधील शेवटच्या वर्षाचा शेवटचा टर्म राहिला, मी तो नाही पूर्ण करू शकले. तेव्हा अद्वैत तिला हसतो. अद्वैत म्हणतो की अभ्यास करण्याचा आळशीपणा तू केला असेल. तेव्हा कला म्हणते की काय चांदेकर, आळशीपणा हा आमच्याकडे पर्यायच नव्हता. घरातील परिस्थिती खूप बिकट होती आणि बाबा तर एकटेच कमवणारे होते. म्हणजे माझं शिक्षण चालू होतं तेव्हा ताईचं सुद्धा शिक्षण चालू होतं आणि गुंड्याचं सुद्धा. मग त्यासाठी कोणाला तरी तडजोड करावी लागणार होती. म्हणून मग मीच निर्णय घेतला आणि बाबांना कामात मदत करायला सुरुवात केली. आणि तसंही पहिल्यापासून मला कलेची खूप आवडच होती. त्यावरती अद्वैत म्हणतो की हो, तू तर हे मात्र अगदी बरोबरच बोलली. तुला मात्र तू सोडून काहीही कोणी आवडणं शक्यच नाही. तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर तसं नाही, कला म्हणजे आर्ट. मला आर्टिस्टिक गोष्टीमध्ये पहिल्यापासून असं म्हणजे आवडत होत्या, त्यामध्ये रस होता. म्हणजे अशा मूर्त्या घडवणे किंवा छोटे छोटे असे दागिने तयार करणे हे सगळं मी बाबांकडून शिकून घेतलं. दुकान सांभाळायला लागले त्यामुळे मला असे अनेक काही गोष्टी करायला शिकल्यात आणि त्या समजून सुद्धा मी घेतल्या. आणि कोणती मूर्ती कशी घडवली तर ती छान दिसेल आणि त्या वस्तूमध्ये नाविन्य कसं आणायचं त्या दागिन्यामध्ये, हे सगळे मला अनुभव येत गेले आणि त्या अनुभवातून मी सर्व काही शिकत गेले. तेव्हा अद्वैत विचारतो की म्हणजे अगं तू तेव्हापासून दुकान चालवायची. त्यावरती कला म्हणते की हो, आणि हे बघ खरं तर पुढे शिकण्याची माझी खूप अशी इच्छा होती, पण अरे मला जमलंच नाही. तर अद्वैत म्हणतो की खूप इच्छा होती म्हणजे काय शिकायचं होतं तुला. तेव्हा कला थोडीशी हसते आणि राहून दे असे म्हणून ती पुन्हा किचन मध्ये जायला निघते. त्यावरती अद्वैत म्हणतो की अगं राहून दे म्हणजे काय, आणि तो सुद्धा तिच्या मागे किचन मध्ये येतो आणि कलाला म्हणत असतो की अगं सांग ना काय इच्छा होती तुला पुढे करण्याची. तेव्हा कला ही अद्वैतकडे पाहत असते. तर अद्वैत तिला म्हणतो की भाऊ कशाला खातीस का. तर कला सांगायला सुरुवात करते. तेव्हा कला म्हणते की मला इंग्लिश मध्ये PhD करायचं होतं आणि काही डिग्री मला आर्टची सुद्धा घ्यायची होती पुढे, पण अरे मला काहीच करायला जमलं नाही. तेव्हा मात्र आता अद्वैत विचार करतो आणि अद्वैत आता कलाचं शिक्षण घ्यायचं असे पूर्णपणे तो विचार करतो. तिच्या इच्छा पूर्ण करायची असे तो ठरवतो आणि एकसारखा विचार करता करता तो कलाकडे पाहत असतो. कला कॉफी बनवायला घेते आणि अद्वैतला म्हणते की काय रे काय झालं, तू असं का बघतोस माझ्याकडे. त्यावरती अद्वैत म्हणतो की मला स्ट्रगल असे म्हणतात. ऑफकोर्स प्रत्येकाचा स्ट्रगल हा वेगळा असतो, पण अशा पद्धतीचा स्ट्रगल मी कधीही एक्सपिरियन्स नाही केलेला. तर कला म्हणते की हो बरोबर आहे तुझं, अरे प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे ज्याच्या त्याच्या अवती भोवती जी काही परिस्थिती असते त्याप्रमाणे त्याचा स्ट्रगल असतो. त्यावरती अद्वैत विचारतो की परिस्थितीप्रमाणे. कला म्हणते की अरे त्याच्या अवतीभोवती जी काही परिस्थिती असते ना त्यावर त्याचा स्ट्रगल असतो. अरे चांदेकर तुला काही समजवलं ना तरी पण एक प्रकारचं स्ट्रगलच आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ तू आता. तर कला म्हणते की असून दे आणि मला सांग, आणि तू कुठल्या अशा स्ट्रगल मधून गेलास रे चांदेकर. मला माहिती आहे तू जन्मजात असा पहिल्यापासून श्रीमंत असल्यामुळे तुझ्या वाट्याला कधी अशी परिस्थिती आली नसेल, नक्की काहीतरी असा स्ट्रगल आला असेल, तुला सुद्धा कुठल्या तरी ताणातून जावेच लागले असेल. कितीही परिस्थिती वेगळी असली तरी प्रत्येकाला आपला मार्ग शोधावाच लागतो. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या ताणातून जातच असतो. तेव्हा अद्वैत तिच्याकडे पाहत असतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अद्वैत आणि कला हे एकमेकांबरोबर गप्पा करत असतात. ही वाया जाऊन द्यायचा नाही आणि तुला पैसा सुद्धा कमवायचा, मग असं कसं शक्य होईल. म्हणून अद्वैत विचार करतो आणि म्हणतो की आयडिया. अगं तू शिकवणे का घेत नाही, अगं उत्तम बिझनेस आहे हा. तर कला म्हणते की अरे तू म्हणतोस तसा एखादा छोटासा बिझनेस मी सुरू करते आणि चांदेकरांच्या या बिझनेसला सुद्धा मी मागे टाकते. तर अद्वैत म्हणतो की हो चालेल ना, दे टाळी. तर कला म्हणते की हो असं असतं तुझं, आणि दे टाळी. एकमेकांना टाळी देतात, परंतु सरोज मात्र आता ह्या दोघांचं बोलणं ऐकत असते आणि तिला आता हे बोलणं ऐकल्यानंतर आणि या दोघांचं किती जमतं हे पाहिल्यानंतर मात्र शॉक बसतो. तेव्हा मात्र आता टाळी देता देता कला ही खुश होऊन त्याच्या मिशा पकडते आणि तुझी मिशी काळी असे म्हणते आणि सरोजला मात्र आता खूप राग येतो. परंतु अद्वैत आणि कला एकमेकांसोबत खूप छान अशा गप्पा करत असतात आणि सरोज हे रागाने पाहत असते. कला आणि अद्वैतचं खूप छान प्रकारे जुळतंय हे आता सरोजच्या लक्ष देते आणि आता मात्र सरोज अगदी रागाने त्या दोघांकडे पाहत असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.